पश्चिम रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी वांद्रे येथील गरीबनगर भागातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम आता पूर्ण केली आहे आणि याच कारवाईच्या दरम्यान सुमारे 400 अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहे। या दरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात होता। या मोकळ्या झालेल्या भूखंडामुळे प्रवाशांना वांद्रे स्थानकातून प्रवास करणं आता सुकर होईल असा दावा पश्चिम रेल्वे प्रशासनाने केलेला आहे। वांद्र्यातील गरीबनगर परिसरामध्ये मागच्या 4 दिवसांपासून रेल्वेची जी अतिक्रमणावरती जी कारवाई झाली होती ती काल पूर्ण झाल्याचं पाहायला मिळते आणि आपण आज जर पाहिलं तर आज अनेक जे जेसीबी इथे असल्याचं पाहायला मिळते आणि आज फेन्सिंगचं काम देखील रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले। मागच्या 4 दिवसांपासून आपण जर पाहिलं तर वांद्रे येथील हे जे गरीबनगर आहे तिथे जवळपास 400 जे अनधिकृत बांधकामे ती जमीनदोस्त करण्यात आली आणि यावेळी पोलिसांचा देखील कडोकड बंदोबस्त आपल्याला इथे पाहायला मिळाला। त्याचबरोबर रेल्वे कर्मचारी देखील मोठा त्यांचा तैनात इथे होता आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर हा जो मोकळा झालेला भूखंडामध्ये प्रवाशांना वांद्रे स्थानकातून प्रवास करणं आता सुखकर होणार असल्याचं रेल्वे प्रशासनाने आपल्याला म्हटलंय। या 100 ज्या झोपड्या आहेत त्या इथे फक्त ठेवण्यात आलेल्या कारण त्या अधिकृत आहेत आणि त्याचं आता सर्वेक्षण होणार आहे। आपण पाहिलं तर या ज्या झोपड्या आहेत त्या बहुमजली आहेत त्यामुळे जे वरचे जे मजले आहेत ते पालिकेचे कर्मचारी असतील किंवा रेल्वेचे कर्मचारी असतील ते हाताने तोडणार आहेत आणि बाकीचे जे खालच्या झोपड्या आहेत त्यांचं देखील आता सर्वेक्षण देखील करणार असल्याचं पाहायला मिळतं आणि जवळपास हजारो जो स्क्रॅप होता तो आता इकडनं जो काढताना आता रेल्वे कर्मचारी पाहायला मिळतात। आज देखील आपण पाहिलं तर काही ठिकाणी ही कारवाई होणार आहे कारण आता इकडे संपूर्ण परिसरामध्ये रेल्वे प्रशासनाकडनं फेन्सिंग देखील करण्यात येणार आहे। कॅमेरा पर्सन विजयसह मी पद्मेश पवार, पुणे न्यूज, मुंबई।